मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात। रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागामध्ये पाऊस। पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। तांत्रिक कारणामुळे चेंबूरच्या दिशेने जाणारी मोनोरेल वडाळा परिसरामध्ये बंद पडली। अग्निशमन दलाकडून सर्व 17 प्रवाशांची सुटका। मात्र बंद मोनोरेलचा इतर मोनोरेलला फटका। सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरू। मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 8 ते 10 मिनिटं उशिराने, तर हार्बर लाईनवरील नेरूळ सीएसएमटी लोकल 6 ते 7 मिनिटं लेट। दादर वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात। गर्दीच्या वेळेला लोकल उशिराने असल्याने प्रवाशांचे हाल। बीड आणि जालना परिसरामध्ये 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस। गोदावरी नदीला पूर। मराठवाड्यामधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला। परभणी, लातूर, हिंगोली, बीडसह अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यामध्ये अतिवृष्टी। जोरदार पावसाने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत। ओढा नाल्यांसह शेत शिवारामध्ये पाणीच पाणी। शेती पिकांना पावसाने मोठा फटका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चाचं आयोजन। बीडमध्ये आज बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं, बंजारा समाजाची मागणी। हैदराबाद गॅझेट संदर्भातील जीआर बाबतच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये आज सुनावणी। राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। एकही बोगस व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही। कुणबी नोंदी असणाऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार। विरोधकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार।